प्रेमात नेता कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार. त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. कौतुक आहे म्हणजे शकुनीमामा फेले. शरद पवारांच्या मुकाबल्यात शकुनीमामा फेले. जेव्हा लोकांना कळत नाही यातून काय भोगवले, जिवंत आहे ना, काय हाल दिसतं ना तुम्हाला पाहता. याच हातावर करायचं बाबाने, याच हातावर फेडायचं, कळवणी लावणार आणि 50 वर्ष लावले त्यातून कोणालाच कळू दिलं. शकुनीमामाचं विचाराचं नाव ओढलं गेलं. शकुनीमामा वाईट आहे त्याला लेबल लागलं. पण आजच्या या कलियुगातल्या शकुनीमामाला अजून ते लेबल लागलं नाही. त्यांना ती पदवी डिग्री मिळाली नाही. ते काम आपल्याला करायचं सगळं. मराठा आरक्षण का गेलं तर मराठा आरक्षण मिळालं ते आपल्या सरकारने दिलं. 288 आमदारांनी दिलं. ते मिळालं, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मुलांना मुलींना मार्ग पडायला सुरुवात झाली किंवा त्यांना ते रिझल्ट मिळायला सुरुवात झाली. हायकोर्टात आरक्षण टिकलं, सुप्रीम कोर्टात स्टे मिळाला नाही आणि काँग्रेसच्या बरोबरलेल्या राष्ट्रवादीच्या उद्धव ठाकरेंच्या पांढऱ्या पायाच्या सरकारनं तुम्ही पेमेंट लोकांनी आरक्षण घातलं. विधानसभेत नागपूरच्या अधिवेशनात, मुंबईच्या अधिवेशनात आणि हे मराठा समाजात जाऊन तुम्हाला बोलावलं आपण बोलत नाही. तेच आपलं दुःख आहे. काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांचं खोटं बोलणं पेटून बोल त्यांनी ते खबर आपल्या नावानं ठेवलं, भाजपच्या नावानं ठेवलं, देवेंद्र फडणवीसांच्या नावानं ठेवलं. सुप्रीम कोर्टात जेव्हा आरक्षणाची केस होती तिथं त्यांनी वकील दिला कपिल सिब्बल. अतिरेक्यांच्या जमाने घेणारे कपिल सिब्बल, राम मंदिराला विरोध करणारे कपिल सिब्बल, काँग्रेसचा नेता आहे आणि सुप्रीम कोर्टाचा वकील. त्यांनी आरक्षण घालवलं. ते वकील कोणी दिलं? उद्धव ठाकरेंची त्याची ओळख होती का? शरद पवारांनी वकील दिलं. मनुष्य काँग्रेसचा नेता आहे, खासदार आमदार राहिलेले त्याच्यावर आरक्षण केलं. हे दोन वकील नसते, हायकोर्टाचे मराठा वकील होते, ते जर बसते त्याला एकाकडीला बसवलं तुम्ही काही बोलायचं नाही आणि तिथंच आरक्षण केलं. ओबीसीचा एखादा मुलगा माणूस सरपंच होत होता, जिल्हा परिषद सदस्य होत होता, पंचायत समिती सदस्य होत होता, सभापती होत होता, नगराध्यक्ष होत होता, महापौर होत होता, जिल्हा परिषद अध्यक्ष होत होता. ओबीसीला संधी मिळत होती. सुप्रीम कोर्टात हे बी आरक्षण उद्धव ठाकरे म्हणून दिलं, शरद पवार म्हणून दिलं. दोन्ही सभा त्यांच्याबद्दल बोलत नाही त्यांच्या सरकार आणि तुम्ही आम्ही बोलत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.